हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता मुरंबा या मालिकेच्या सेटवर आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली आरती आता प्रेग्नंट आहे. तिला आता 6वा महिना सुरू होणार आहे आणि आता मालिकेत आपल्याला तिचं पोट आलेलं पाहायला मिळणार आहे. सो आरती, कसं वाटतंय, कशी आहेस, काय मूड स्विंग्स वगैरे? हो, फार डोहाळे वगैरे लागत आहेत आणि डोहाळे लागल्यामुळे रिअल लाईफमध्ये पण डाएटवर राहावं लागतंय. असं काही नाही आहे, इथे मज्जा येते. ते एक एक्स्ट्रा असं पोट लावून फिरायला आणि म्हणजे ऑब्व्हियसली ते फील काय असतं डोंट नो, पण रुहीमुळे, ताईच्या मुलीमुळे असं ते जाणवतं ना कुठेतरी की बाळ असणं काय असतं वगैरे. तर ते सगळं असं जाणवतं आहे. म्हणजे कधी कधी इथे सीन येतात की आरतीबरोबर खूप काही घडलं आहे ना याआधी, की तिचं बाळ तिला नाही होऊ शकणार वगैरे असं सगळं तिला सांगण्यात आलेलं. सो ते सीन करताना मी नेहमी रुहीला डोळ्यासमोर घ्यायचे आणि मग ते फील आणून हे करायचं. सो येस, मजा येते. 6 महिन्यांचं पोट आहे आता, म्हणजे 6 महिने 6वा महिना सुरू आहे आरतीला आणि सुरू आहे तिचे डोहाळे वगैरे वगैरे पुरवणं सगळे. पण आपण असं म्हणतो ना की प्रत्येक स्त्रीमध्ये आई असते आणि ती फिलिंग आता तुला एक मावशी म्हणून येतच असेल, पण आता सीन्स करताना पण ते हेल्प करत असतील की थोडे इमोशन्स म्हणा, किंवा ते आशिषसोबत जेव्हा तुझे सीन्स मोस्टली असतात तेव्हा एक तुला एक अर्थात म्हणजे खूप जास्त चांगले जाणवतात ते सीन्स. कारण आत्ता कालचीच गोष्ट आहे, रुहीबरोबर खेळत असताना ताईने तिला विचारलं ही कोण आहे, बित्तूमाऊ कुठे आहे असं विचारल्यावर रुहीने माझ्याकडे बोट दाखवून मा असं म्हटलं आणि मला ते इतकं भारी वाटलं. म्हणजे मी लिटरली माझ्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं की म्हटलं यार, पहिल्यांदा तिने आपल्याला मावशी म्हणून ओळखलं, तर खूप छान वाटलं. सो ते जे फिलिंग आहे, ते जे काही आहे सगळं, तर ते खरंच मला सीन्स करताना खूप कामी येतं आणि मी मनापासून ते सीन्स करते. आतापर्यंत आम्हाला फक्त माहीत होतं की आता आरती प्रेग्नंट आहे बाबा, आता 6वा महिना, 5 महिने झालेत वगैरे, पण मालिकेत असं कळून येत नाही कारण का आपण ते फास्ट फॉरवर्डमध्ये असतो. तर मग जेव्हा आता काल, मला असं वाटतं आजच तुझे सीन्स शूट होत आहेत, ते पोट वगैरे लावून कसं मॅनेज होतं आहे सगळ्यांनी, ते फील घेतेस का? सो काय झालं माहिती आहे का, की आता मी 1 आठवडा माझ्या नाटकांचा दौरा होता. सो त्यामुळे नाटकाच्या दौऱ्याच्या वेळेला मी इथे आले नाही, तर मला काहीच माहिती नव्हतं. त्याआधी माझं 3 महिने वगैरे, तर मी पोट वगैरे लावायचे नाही, की म्हटलं 3 महिने तर काय दिसतच नाही एवढं. आणि आज अचानक आल्याबरोबर मॅम आपका 6 महिने का, म्हटलं कबू आहे 1 हफ्ते में 6 महिने हो गए असं गई की 6 महिने हो. म्हटलं अरे बापरे, 6 दिवसात 6 महिने. म्हटलं बरं ठीक आहे, दाखवा पोट कुठे. तर ते पोट लावल्यानंतर लिटरली मी कॉफी पिते सकाळी, तर मी कॉफी पिताना इथे ठेवलेलं कप असं पोटावर. म्हटलं अरे वा, मला स्टँड मिळालं वगैरे. सगळे हसू लागले. मी तर कार्टून आहेच, पण ते काही नाही, ते असं बांधतात त्यामुळे असं काही हलकंच असतं ना ते, त्यामुळे एवढं काही अवघड नाही आहे ते घेऊन मिरवणं. बट येस, काहीतरी वेगळं वाटतं की अरे बापरे म्हणजे पोट दिसतंय असं. बट ठीक आहे, आय एम एन्जॉईंग इट. मालिकेतही आम्हाला कळलं की बरेच काही ट्विस्ट अँड टर्न्स घडणार आहेत आणि खूप काही मसाला आहे, तर त्याबद्दल काय सांगायला आवडेल? आरती आणि याच्या आयुष्यात तर आहेच, पण एक अक्षय, रमा आणि रेवा ह्यांचं जे त्रिकूट आहे एकदम, त्यांच्यामध्ये काय रिव्हील करणार? बघ, रिव्हील करण्यासारखं आता मला माहिती असलं पाहिजे. मी असते अर्धा वेळ नाटकात आणि अर्धा वेळ इकडे, त्यामुळे मला खूप काही गोष्टी माहिती नसतात. पण जेवढं माहिती आहे, जेवढं माझ्यासमोर शूट झालं आहे, त्याप्रमाणे मला असं वाटतं की रेवाचा आणखी एक नवीन डाव ती खेळतीये आणि ती रमाच्या मनात असं घालतीये की बाबा हे जे बाळ आहे ते अक्षयचंच आहे, पण तो तुझ्यासमोर ॲक्सेप्ट करत नाही आहे वगैरे. आणि ती फार तिचे काही तिचे डाव खेळतीये. त्यात रमा जरा अपसेट होतीये, बट कुठेतरी तिला एक विश्वास आहे की अक्षय असं नाही करणार. आणि हेच सगळं सुरू आहे. रेवा कधी दमणार आहे हे सगळे कटकारस्थान करून काही माहिती नाही आहे, बट आम्ही आहोतच रमाच्या पाठीशी, त्यामुळे जिंकणार तर रमाच आहे. अक्षय आणि रमा हे एक दुसऱ्यांसाठी बनले आहेत, तर तेच एक होणार आहेत फॉर शुअर. पण येस, तुम्हाला बघायला पण मजा येईल आता, कारण का रेवा खरंच प्रेग्नेंट आहे का काय आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. सो आता हे सगळं झालं की तू मालिका म्हणून, म्हणजे एका साईडला नाटकही सुरू आहे, मालिकाही करतेस, तर हे आरती म्हणून ही फेज एन्जॉय करतेस. पण आता सगळीकडनं जेव्हा आपण बिझी असतो ना, तर तो विचार
प्रेग्नन्सीचा रिअल लाईफमध्ये सध्या आहे का किंवा काय? तुझा नो, राईट नाव आय एम व्हेरी मच बिझी विथ माय वर्क आणि मला भरपूर काम करायचं आहे आत्ता. आणखी मला काहीच नाही केलं आहे अजून. सो भरपूर वर्ष काम करायचं आहे मला. त्यामुळे सध्या तरी मी काही विचार केला नाही आहे पर्सनल लाईफमध्ये. आई होण्याचं जे म्हणतात ना सुख किंवा ते सगळं आहे असं नाही आहे की म्हणजे नको आहे, पण जरा वेळ आहे त्या गोष्टीला. आणि आत्ता म्हणशील तर मी आई पण जगतीये मावशीच्या रूपात. म्हणजे माझ्या रुहीमुळे मी आई पण जगतीये. मी पण तिचं तेवढंच करते जेवढं माझी बहीण करते. त्यामुळे ती एक हौस पण पूर्ण होते आणि प्रॅक्टिस पण होतीये. मेन हे की प्रॅक्टिस होतीये. आणि कालचीच गोष्ट आहे, रुहीला छान गार्डनमध्ये घेऊन गेलं आणि सगळं फिरवलं वगैरे. सो ती प्रॅक्टिस सुरूच आहे आणि ती छान राहते माझ्याजवळ. त्यामुळे मला आय एम व्हेरी मच शुअर की मी जेव्हा आई होईन तेव्हा मला खूप जास्त अवघड नाही जाणार, कारण मला माहिती असेल की बाळाचं काय 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 करायचं असतं. त्यामुळे येस, रुहीमुळे मला अर्ध आई पण मिळालंच आहे आणि काही वर्षांनी विचार करेन. ऋषी आणि स्नेहाकडनं कधी येतं का की अरे तू तर फुल आई मटेरियल आणि तुला जमते काजल, तू करू शकतेस वगैरे, अरे किती छान करतेस ही गोष्ट, ही मला पण नव्हती माहिती, असं कधी झालं? हे झालंय रुहीच्या बाबतीत. जेव्हा ती खूपच तान्हं बाळ, छोटंसं एकदम बाळ होतं. म्हणजे ताईचं सीसेक्स झालंय, त्यामुळे तिला एक अख्खा दिवस म्हणजे एक अख्खी रात्र तिला खाली दवाखान्यात तिथे ठेवलेलं रूममध्ये आणि रुही आमच्याजवळ होती. आणि पहिलाच दिवस तिचा, तर त्या रात्रभर मी जागरण केलं. मी ती झोपली होती तिच्या बेडवर, तिथे मी अशी बसून फक्त बघतीये की ही नीट श्वास घेतेय का, हे का ते का. आणि त्यानंतर ते दुपट्यात वगैरे तिला बांधणं हे मला नीट यायचं, त्यामुळे ते पण मला खूप नीट जमायचं. त्यानंतर वाटी चमच्याने दूध वगैरे तिला पाजणं हेही जमायचं. आणि मेन ताई म्हणाली की तिला शांत करून झोपवणं हे तुलाच शक्य आहे तेव्हा, कारण ताईला त्रास व्हायचा. त्यामुळे रात्री ताईने तिला दूध वगैरे दिलं की मग माझी ड्युटी तिला गाणं वगैरे ऐकून झोपवायचं. तर ती झोपायची माझ्याजवळ नीट अशी. तर तेव्हा ताई मला म्हणायची की अरे वा, तुला जमतं, बाळाला कसं पकडायचं ते तुला कळतं. आणि तिला लहानपणापासून मी गाणं ऐकवायचे आणि झोपवायचे. तिला अजूनही ती सवय आहे. आणि आता तिला विचारशील ना रुही कशी गाते, असं करून दाखवते ती. येस, ही गोष्ट. पण जेव्हा ती मोठी होईल तेव्हा कळेल की अरे तिला सवय लागली असेल, कदाचित आईलाही ती सांगत असेल की मला गाणं गाऊनच झोपव आता, आहे ना. तिला गाणं ऐकायचंच असतं. बरं, तुम्ही कुठलंही गाणं गा किंवा लावा, तिचा डान्स सुरू होतो तिथे बसल्या बसल्या. आणि मेन म्हणजे तिचे प्रत्येक एक क्षणाचे मी व्हिडिओज आणि फोटोज काढून ठेवलेत. त्यामुळे ती मोठी झाल्यावर तिला मोठं एक हार्ड डिस्क देणार आहोत आम्ही. आणि बघ बाई, तुझं लहानपणापासून सगळं फर्स्ट डे पासून तर आत्तापर्यंत माझं आहेत आणि पुढेही असतील. हे सगळं तुला आता आरती म्हणून गोष्टी हेल्प करतायत, ते सगळे इमोशन्स कॅमेऱ्यावर आणायला. पण आता ह्या भागामध्ये, आता अपकमिंग एपिसोड्समध्ये काय घडणार आहे ह्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे. पण आरतीचं पोट आपल्याला बघायला मिळणार आहे. 6 महिने झाले तिला. आता लोकांना जेव्हा ते बोलतात ना की बरेच एपिसोड्स बघितले नाही आहेत, आता आम्ही स्विच केलं आहे, तर तेव्हा कळेल की हां आरती प्रेग्नंट आहे. कळेल आरती प्रेग्नंट आहे. आणि यावेळेला खरंच प्रेग्नंट आहे. म्हणजे याआधी तिला 2 वेळा फक्त असं वाटलं की ती प्रेग्नंट आहे, त्यामुळे सगळे तिला वेड्यात काढत होते घरचे पण यावेळी ती खरंच प्रेग्नंट आहे. पण माहिती नाही काय घडू शकतं, कारण का आरतीच्या आयुष्यात काहीच सहजासहजी असं घडत नाही. त्यामुळे तिच्या जीवाला काहीतरी आहे का धोका आणि काय, वी डोंट नो. सो येस, बट स्टील शी इज प्रेग्नंट अँड लेट्स बी पॉझिटिव्ह की तिला मुलगी दाखवावी. नाव हे रुही असावं. थँक्यू सो मच काजल. आणि हे एपिसोड्स बघायला, हे सगळ्यात धमाल आणि ही मसालेदार एपिसोड बघायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच बोलल्याबद्दल, इतके छान छान आठवणी शेअर केल्यास. थँक्यू सो मच. थँक्यू अतिशा, थँक्यू सो मच. पाहायला विसरू नका तुमची आवडती मालिका मुरांबा, कारण मुरांबामध्ये आता येणार आहेत खूप इंटरेस्टिंग एपिसोड्स. आणि त्यात आरतीसुद्धा प्रेग्नंट आहे, रेवासुद्धा कदाचित प्रेग्नंट आहे आणि रमा अक्षयची तुम्हाला एक काहीतरी वेगळीच आयुष्यात चाललेली धांदल किंवा काय ते सगळं त्यांचं एक तुम्हाला बॉन्डिंग कळणार आहे. सो प्लीज बघत राहा मुरांबा सिरियल आणि एन्जॉय करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. थँक्यू.